नमस्कार. गोष्टीची स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण संत कान्होपात्रा यांच्याबद्दल ऐकणार आहोत. संत कान्होपात्रा या इसवी सन 15व्या शतकातील वारकरी संप्रदायातील संत कवयित्री आहेत. पंढरपूरजवळ असलेल्या मंगळवेढे या गावी संत कान्होपात्रा यांचा जन्म झाला. त्या काळी तिथे बिदरच्या सुलतानाचे राज्य होते. मंगळवेढ्यात तलावाजवळ एक पुरातन महादेवाचे मंदिर आहे. त्या मंदिराजवळच श्यामा नावाची नायकीण राहत होती. नाच गाणे करून ती तिचा उदरनिर्वाह करीत असे. श्रीमंत, प्रतिष्ठित, शौकीन लोक, सरदार, मुसलमान उमराव हे तिचे नाचगाणे पाहायला लांबून लांबून येत असत. वेळप्रसंगी धनासाठी ती देहविक्रयही करीत असे. धनवान अशी ती गणिका होती. तिला राहायला महालासारखे मोठे घर, सेवेसाठी दास्या होत्या. तर या श्यामा नायकिनीला एक मुलगी होते. नक्षत्रासारख्या सुंदर अशा त्या मुलीचे नाव ती कान्होपात्रा ठेवते. हळूहळू कान्होपात्रा लहानाची मोठी होऊ लागते. सुंदर असण्याबरोबरच ती बुद्धिमानही असते. कान्होपात्रेच्या सेवेसाठी श्यामा अनेक दास्या ठेवते. आपल्यानंतर आपला गणिका हा व्यवसाय कान्होपात्रेने चालू ठेवावा अशी श्यामाची इच्छा असते. त्यामुळे तिच्या शिक्षणाची उत्तम सोय श्यामा करते. लवकरच कान्होपात्रा ही नृत्य गायनात प्रावीण्य मिळवते. तिचे सौंदर्य, नृत्य गायन याची कीर्ती सगळीकडे पसरते. परंतु आपली आई करत असलेला व्यवसाय तिला आवडत नसतो. श्यामाला वाटत असते की कान्होपात्रेच्या रूपाची, नृत्याची कदर करणारा पुरुष तिच्या आयुष्यात यावा. पण कान्होपात्रेला हे नको असल्याने ती श्यामाला सांगते की माझ्यापेक्षा रूपवान जर एखादा पुरुष असेल तरच मी त्याच्याजवळ राहीन, त्याच्याशी लग्न करीन. आणि कान्होपात्रापेक्षा रूपवान कोणी असणे अवघड होते. एके दिवशी मंगळवेढ्याच्या नगरप्रमुख असलेल्या सदाशिव मालगुजर याची नजर कान्होपात्रेवर पडते आणि तो श्यामाजवळ कान्होपात्रेचे नृत्य गायन बघण्याची इच्छा व्यक्त करतो. श्यामा काहीतरी सांगून कान्होपात्रेला नगरप्रमुखासमोर आणते. त्याची विषारी वासनांध नजर बघूनच कान्होपात्रा त्याच्या तोंडावरच याच्यासमोर मी नृत्य गायन करणार नाही असे म्हणून तिथून निघून जाते. या अपमानाने नगरप्रमुख अधिकच चवताळतो. श्यामाला कान्होपात्रा ही तिची आणि नगरप्रमुख सदाशिव मालगुजर याचीच मुलगी आहे असे वाटत असते. तेव्हा ती त्या नगरप्रमुखाला ही तुमचीच मुलगी आहे असे सांगते. वासनंद झालेला नगरप्रमुख तू खोटं बोलतीये असे म्हणून श्यामा आणि कान्होपात्रेच्या छळ सुरू करतो. शेवटी श्यामा नगरप्रमुखाला शरण जाते. तेव्हा तो 3 दिवसात कान्होपात्रेला माझ्यासमोर हजर कर असा तिला हुकूम देतो. ही गोष्ट जेव्हा कान्होपात्रेला समजते तेव्हा ती देवासमोर हात जोडून देवाचा धावा करू लागते, जप करू लागते. रात्री कधीतरी ती झोपल्यावर तिला पहाटे टाळ भजनाच्या आवाजाने जाग येते. पहाटे तर काही वारकरी आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला जात असतात. देवानेच ही संधी आपल्याला दिली आहे असा विचार करून क्षणातच कान्होपात्रा निर्णय घेते. कान्होपात्रेची हौसा नावाची एक वृद्ध दासी असते. तिच्याकडून कान्होपात्रा जुने विटलेले कपडे घेते आणि ते नेसून पहाटेच्या अंधारात कान्होपात्रा आणि हौसाबाई वारकरी लोकांबरोबर मंगळवेढे सोडतात. पंढरपूरला आल्यावर कान्होपात्रा विठ्ठलाचे दर्शन घेते. विठू माऊलीच्या चरणी स्वतःला समर्पित करून जीवन जगण्याचा ती निश्चय करते. हौसाबाई स्वतःसाठी आणि कान्होपात्रासाठी राहायला एक झोपडी बांधते. कान्होपात्रेला अनेक संत पंढरपुरात भेटतात. त्या संत संगतीमुळे ती नेहमी हरिनामात दंग राहू लागते. स्वतः तयार केलेले अभंगही ती गाऊ लागते. दिवसातून 2 वेळा ती विठ्ठल मंदिर झाडून पुसून स्वच्छ करीत असे. विठ्ठल नामात, विठ्ठल भक्तीत ती बुडून जाते. विठ्ठलाची एकदा भेट व्हावी हे एकच तळमळ तिला लागून राहते. आता विठ्ठलच तिच्यासाठी आई, बाप, बंधू, सखा, भगिनी सर्व होता. स्वरचित अभंग ती आपल्या सुंदर आवाजात गात असे तेव्हा सगळे वारकरी तल्लीन होऊन जात. इकडे मंगळवेढ्याच्या नगरप्रमुखाने कान्होपात्रेचा शोध घेतला. तिचा पत्ता मिळताच त्याने बिदरच्या बादशहाजवळ जाऊन कान्होपात्रेच्या सौंदर्याचे वर्णन केले आणि एवढी सुंदर स्त्री तुमच्या जनानखान्यात हवीच असे बादशहाला पटवून दिले. बादशहाचे सैनिक कान्होपात्रेला पकडण्यासाठी पंढरपुरात येतात. ते पाहून कान्होपात्रा विठ्ठल मंदिरात आसरा घेण्यासाठी जाते. बादशहाचे सैनिक मंदिराला वेढा घालतात आणि बादशहा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराच्या पुजाऱ्याला निरोप पाठवतो की कान्होपात्रेला सैनिकांच्या ताब्यात द्या, नाहीतर मंदिर पाडून टाकू. आपल्या आराध्य असलेल्या विठ्ठलाचे मंदिर आपल्यामुळे पाडले जाणार हे कान्होपात्रेला सहन झाले नाही आणि ती स्वतःच त्या सैनिकांच्या सेनाधिकाऱ्यासमोर हजर झाली आणि तिने एकदा शेवटचे विठ्ठलाचे दर्शन घेण्याची परवानगी त्याला मागितली. परवानगी मिळताच ती मंदिरात जाऊन विठ्ठलाचे पाय धरून आर्तपणे विनवणी करू लागली. नको देवराया अंत आता पाहू,
प्राण हा सर्वथा जाऊ पाहे. हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियले, मज लागी जाहले तैसे देवा. तुझे विण ठाव न दिसे त्रिभुवनी, धावे हो जननी विठाबाई. मोकोलून आस झाले हो उदास, घेई कान्होपात्रेस हृदयात. आपल्या उत्कट भक्तीने कान्होपात्रा त्या चराचर चैतन्याशी एकरूप झाली आणि तिने विठ्ठलाच्या पायाशी तिथेच ध्येय ठेवला. विठ्ठलचरणी ती विलीन झाली. केवढी पराकोटीची ही विठ्ठल भक्ती! कान्होपात्रेच्या या विठ्ठल भक्तीमुळे कान्होपात्रेला संतपद मिळाले. कान्होपात्रेवर मंदिराच्या दक्षिण दरवाजाजवळ अंतिम संस्कार करण्यात आले. तिथे एक तरटी वृक्ष उगवला. असे म्हणतात की त्या तरटी वृक्षाच्या रूपाने कान्होपात्रा मंदिरात उपस्थित आहे. या वृक्षाला स्पर्श करून दर्शन घेतल्यावर आपली यात्रा पूर्ण झाल्याची भावना वारकऱ्यांची असते. संत कान्होपात्रेने अनेक अभंग रचले असतील, पण त्यातील लिहून ठेवलेले खूप थोडेच अभंग उपलब्ध आहेत. अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठला सखया, अगा नारायणा, अगा वासुदेवानंदना, अगा पंडलिक वरदा, अगा विष्णू तू गोविंदा, अगा रखुमाईच्या कांता, कान्होपात्रा राखी आता. तर आजची ही कान्होपात्रेची कथा आणि माहिती आपल्याला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि गोष्टीची स्टोरी या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.